आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कितीतरी भाऊ भाऊ, बाप लेक, बहीण भाऊ अशा राजकारणात जोड्या चर्चेत आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात मातब्बर बाप लेक कोण असतील तर ते आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे. अगदी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या सुप्रियाताई आणि त्यांचं शिक्षण मुंबईनंतर परदेशात सुद्धा झालेलं आहे. जितकं त्यांचं वय आहे त्यापेक्षा अधिक त्यांच्या वडिलांची राजकीय कारकीर्द आहे. गेली 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार या नावाभोवती संपूर्ण राजकारण फिरत असतं. ते मुख्यमंत्री 4 वेळा झाले, तसेच ते केंद्रात मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. या दोघा बाप लेकीला महाराष्ट्रातील बच्चा बच्चा सुद्धा जाणतो. पण आपण त्यांना राजकीय आणि सामाजिक जीवनात वावरताना नेहमीच पाहतो. पण यांच्यातील बाप लेकीचं नेमकं नातं कसं आहे तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. दासू वैद्य यांच्या कवितेतल्या या 2 ओळी. या ओळी जेव्हा ती लढणारी लेक सांगते तेव्हा उपस्थितांच्या अंगावर शहारा येतो. कारण कवितेच्या ओळीत सांगणारी आणि लढणारी ती लेक असते सुप्रिया सुळे. लढवय्या मुलींचा वारसा महाराष्ट्राला नवा नाही. मुलगी लढवय्यी असली तरीही कुठलाही बाप अख्खं आभाळ छत्र म्हणून तिच्या डोक्यावर धरण्याचं वात्सल्य दाखवतो. पण नारळातला ओलावा म्हणून बघण्यापेक्षा लढणारी सुप्रिया एक बुलंद कहाणी म्हणून जगासमोर कशी येईल हेच एका बाप माणसानं पाहिलं. म्हणूनच आज तावून सुलाखून सोनं जसं निखरतं तसं सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द उदयाला आलेली आहे. राजकीय वारसा ही बाब नाजूक असली तरीही नजाकतीनं वागणारी फार कमी राजकीय घराणी या देशात आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राजकीय क्षेत्रात वावरत असताना ही नजाकत जपून ठेवली. या बापलिकीचे नातेसंबंध कधीच मेलोड्रॅमॅटिक पद्धतीनं समोर आले नाही. पवार साहेब सुप्रिया सुळेंचा उल्लेख करताना नाव कमी वेळा घेतात, मात्र जिक्र जरूर करतात. वडील आणि मुलगी हे नातं घट्ट प्रेमाचं असतं, पण त्याला लाडाकोडाचं अल्लड रूप येऊ नये म्हणून या दोघांनीही जाणीवपूर्वक दक्षता घेतल्याचं जाणवतं. आज मुलीचं वय आणि वडिलांची कारकीर्द 50शीचा टप्पा गाठते, पण वडिलांच्याच तळमळीनं राजकारण आणि समाजकारण करण्याची आस आणि समरसता सुप्रिया सुळेंच्या ठायी दिसून येते. शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे ते आमची हक्काची ताई सुप्रियाताई हा प्रवास तसा सोपा नव्हता. मात्र पक्षातील युवती संघटना तसंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटर सारख्या संस्था यशस्वीरित्या चालवण्याचा त्यांचा अनुभव अतिशय दांडगा. संसदेत हिरिरीनं लोकांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे. लागोपाठ 5 वेळा संसदरत्न पुरस्कारानं त्यांना गौरवलं गेले. संसदेतल्या सुप्रियाताईंचा वावर हा अतिशय आत्मविश्वासपूर्ण असतो. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण त्यांच्या भाषणांमध्ये दिसते. हे सर्व करत असताना सुद्धा सुप्रियाताईंनी सार्वजनिक जीवनातला ड्रेस कोड अगदी जाणीवपूर्वक जपलेला दिसतो. साडी, बांधलेले केस, छोटीशी टिकली, कुठलाही बडेजाव नाही. त्यामुळंच अगदी सर्वसामान्यांशी त्यांचा थेट कनेक्ट असतो. पंढरपूरच्या दिंडीमध्ये फुगड्या घालणाऱ्या किंवा डोक्यावर तुळस घेतलेल्या सुप्रियाताई आपण पाहिलेल्या आहेत. सर्वसामान्य बाईला त्या आपल्यातल्या वाटतात आणि हा आपलेपणा राजकीय नसतो. यावरूनच इथली संस्कृती सुप्रिया सुळेंच्या वागण्यात भिनलेली दिसून येते. राजकीय गगनात विहरणाऱ्या गरुडपंखी सुप्रियाताईंचं लक्ष त्यांच्या पिलांकडेही अगदी बारीक असतं. राजकीय आणि सामाजिक आत्मभानाच्या मुसाफिरीत सुप्रियाताई कौटुंबिक भान जराही विसरल्या नाहीत. पक्षाचं राजकारण, दिल्लीतली संसद, मतदारसंघ, महाराष्ट्रातील विविध संस्थांचा कारभार या सगळ्यामध्ये
त्या आईबाबांची काळजी, कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष आणि मुलांच्या जडणघडणीवर सुद्धा बारीक लक्ष ठेवून असतात. ही परिपूर्णता अगदी विरळाच असते. सुप्रियाताई हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व, माध्यमांचंही लाडकं व्यक्तिमत्व त्या आहेत. रोखठोक स्वभाव आणि झटपट निर्णय क्षमता हे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे. संसदेत सुप्रिया सुळे जशा कणखर वाटतात तितक्याच हळव्या आणि संवेदनशील त्या आपल्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा आहेत. गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी शरद पवारांनी आपले बूट काढलेले होते आणि दर्शनानंतर पवार खाली उतरले. त्यावेळी पवारांना पुन्हा बूट घालण्यास त्रास होत होता. त्यावेळी त्यांना खासदार सुप्रिया सुळेंनी पाहिलं व कोणताच विचार न करता त्यांनी अक्षरशः खाली बसून त्यांना पायात बूट घालण्यास मदत केली. आपलं पद काय, आपण कुठे आहोत त्याचा कसलाच विचार सुप्रिया सुळेंनी केला नाही. त्यावेळचे दृश्य कॅमेरामॅननं आपल्या कॅमेऱ्यात टिपलेलं होतं आणि तोच फोटो त्यावेळी अतिशय व्हायरल झालेला होता. आणि हेच बाप लेकीचा जिव्हाळा असलेलं दृश्य समोरच बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिलं आणि ते सुद्धा भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. या प्रसंगावरून बाप लेकीचं नातं असं असावं अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया अनेकांनी त्यावेळी दिलेल्या होत्या. पण सुप्रिया सुळेंच्या शब्दात सांगायचं तर सुप्रिया सुळे आपल्या वडिलांबद्दल काय म्हणतात हे आपण पाहू. 50हून अधिक वर्षे बाबा समाज जीवनात वावरत आहेत. त्यामुळं साहजिकच लोकांना बाबांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. बाबांचं आणि माझं नातं कसं आहे याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं असतं. जे सर्वसामान्य घरातील बाप लेकीचं नातं असतं अगदी तसंच हे नातं आहे. त्यात वेगळं असं काहीही नाही. माझ्या अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या कुटुंबात आपल्या समाज जीवनातील व्यस्तता आणलेली आहे. पण त्यांनी आपले काम आणि कुटुंब यांची सरमिसळ कधीच केली नाही. कुटुंबासाठी त्यांनी नेहमीच वेळ काढून ठेवला. अगदी वेळात वेळ काढून बाबा माझ्यासाठी माझ्या सोबत आले आहेत. माझ्या शाळेतही अगदी मुख्यमंत्री पदावर असतानाही इतर पालकांप्रमाणे रांगेत उभा राहिलेले आहेत. सत्ता ही क्षणभंगूर असते, कायम राहते ती माणुसकी. हे तत्व त्यांनी आम्हाला आपल्या कृतीतून सतत शिकवलं आहे. त्यांची ही शिकवण अंगी बाणवत आम्ही चालत आहोत. बाबा माझ्यासाठी माझे रोल मॉडेल आहेत आणि ते राहतील सुद्धा. उलट आता हे स्थान आणखी घट्ट झाले हे मात्र नक्की. असं आहे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील बाप लेकीचं हे कोमल नातं. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.